लाईन अँड प्लेन ह्या चॅप्टरमधला नेक्स्ट पार्ट आहे प्लेन. नेक्स्ट पार्ट प्लेन. त्याच्यात फर्स्ट बघा, वेन लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन इज ड्रॉन. हे बघा, वेन अ लाईन परपेंडिक्युलर to the plane, when a line perpendicular to the plane is drawn, it is called as normal. त्यालाच काय म्हणतो आपण? नॉर्मल म्हणतो. तर नेक्स्ट पार्ट बघा, द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट फॉर्म्युला कन्सिडर करू आपण याला. द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, द वेक्टर इक्वेशन of a plane passing through the point कुठल्या पॉइंट मधून पास व्हायला पाहिजे तर A of A bar and perpendicular to the non-zero vector बघा काय सांगितलंय, अ नॉन झिरो वेक्टरला परपेंडिक्युलर आहे असं जर क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं असेल तर आपण काय लिहिणार बघा, इज आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. हा त्याचा फॉर्म्युला आहे. जर क्वेश्चन द इक्वेशन ऑफ द प्लेन passing through the point x, x1, y1, z1 and the direction ratios of whose normal are A, B, C is A x minus x1, समजा हे असं घ्या, A x minus x1 plus B y minus y1 plus C z minus z1 इक्वल टू 0. त्यानंतर बघा, द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन passing through the point A bar and parallel to non-zero vectors. समजा असं सांगितलं असेल, पॅरलल टू नॉन झिरो वेक्टर्स B बार अँड C बार इज, त्याचं इक्वेशन येतं आहे आर बार डॉट प्रोडक्ट B बार क्रॉस प्रोडक्ट C बार इक्वल टू A बार इंटू ब्रॅकेट B बार क्रॉस प्रोडक्ट C बार. हा फॉर्म्युला त्याचा. त्यानंतर बघा, द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. फोर्थ आहे द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. पासिंग थ्रू द नॉन कोलिनियर पॉइंट. समजा असं सांगितलं असेल, पासिंग थ्रू नॉन कोलिनियर पॉइंट्स A बार B बार
अँड सी बार. समजा ह्या पॉईंटमधून पास होत आहे. इज तर त्याचं इक्वेशन असं येतं, इज आर बार ए बी बार क्रॉस प्रोडक्ट ए सी बार इक्वल टू ए बार इंटू ब्रॅकेट ए बी बार क्रॉस प्रोडक्ट ए सी बार. त्यानंतर द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन in normal form, in normal form is r bar n cap equal to p, where n cap is unit vector along the normal, and p is the length of perpendicular, p is the length of perpendicular from origin to the plane. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, 6th आहे. हे सगळे जे आहे ते थिअरी अँड प्रॉब्लेम्स आहेत, फॉर्म्युलेज आहेत बघा. द इक्वेशन ऑफ प्लेन, नेक्स्ट पार्ट आहे द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू, द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन of the plane, r bar dot n1 bar equal to d1 and r bar dot n2 bar equal to d2 is given by r bar n1 plus lambda n2 is equals to समजा हे असेल आपल्यास r bar n1 plus lambda n2 is equals to r bar और is equals to d1 plus lambda d2 हा फॉर्म्युला होगा. d1 plus lambda d2 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हे सगळं प्लेनचे 6 फॉर्म्युलेज झाले. फर्स्ट आपण डायरेक्ट प्रॉब्लेम स्टार्ट करू. बघा, लक्ष द्या. क्वेश्चन असं सांगितलंय, फाइंड, बघा क्वेश्चन बघा काय सांगितलंय, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन विच इज ॲट 42 युनिट्स फ्रॉम ओरिजिन म्हटलंय, अँड विच इज नॉर्मल टू द वेक्टर म्हटलं, ह्याला नॉर्मल आहे. तर हे असं लिहिणार आपण, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, बघा लक्ष द्या, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन नॉर्मल टू गिवन वेक्टर, n इज, ह्याचा फॉर्म्युला येतं आर बार n कॅप इक्वल टू पी, इक्वेशन नंबर 1. तर काय करायचं बघा, इथून पुढं आता हा तर फॉर्म्युला आपण लिहिला आहे. तर यातलं वेअर पी म्हणजे आता त्याची व्हॅल्यू द्यायची, किती सांगितलं, 42 युनिट्स दिलं आहे. तर पी इक्वल टू 42 युनिट्स क्वेश्चन दिलं आहे. अँड एन कॅप इज इक्वल्स टू एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार येतं. तर एन बारची व्हॅल्यू काय दिली आहे, 2i प्लस जे मायनस 2k दिलं आहे अपॉन एन कॅप म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ, हे बघा आय सोबत 2 आहे, 2चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर प्लस मायनस 2चा स्क्वेअर, म्हणजे जे आन्सर येतं आहे 2i प्लस जे मायनस 2k अपॉन
2चा स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर 4, 4 + 4 8 + 1 9, 3 आलं. देअरफोर एन कॅप इक्वल टू काय येतं 2/3 j/3 येतं -2/3 के येतं. एकदा जर हे एन कॅपची पण व्हॅल्यू मिळाली आपल्याला तर काय करायचं, पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. म्हणजे आन्सर बघा कसं येतं, आर बारला आर बार ॲज इट इज इंटू ब्रॅकेट 2/3 प्लस 1/3 जे -2/3 के इक्वल टू पीची व्हॅल्यू किती आहे 42 युनिट्स. हे झालं व्हॅल्यू ऑफ आर बार. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट का क्वेश्चन काय सांगितलं, फाइंड क्वेश्चन नंबर 2 बघा काय सांगितलं, फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ओरिजिन म्हटलं. फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम प्लेन सांगितलं. तर हे कसं सॉल्व करायचं बघा, गिवन इक्वेशन ऑफ लाईन लिहायचं अगोदर. गिवन इक्वेशन ऑफ लाईन म्हणायचं. गिवन इक्वेशन ऑफ लाईन काय दिलं आहे, 6x - 2y + 3z - 7 = 0 दिलं आहे. तर इथून पुढं काय करायचं बघा, आता हा -7 पलीकडे गेल्यावर काय येतं +7. तर 6x - 2y + 3z = 7 येतं. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. इथून पुढं द वेक्टर इक्वेशन इज, ह्याचं वेक्टर इक्वेशन येतं. वेक्टर इक्वेशनचा फॉर्म्युला येतं आर बार एन कॅप इक्वल टू पी, हा फॉर्म्युला आहे. तर आपण काय करायचं बघा, लक्ष द्या. आता हा जो टर्म आहे ह्यालाच म्हणायचं आर बार, सॉरी एन बार. तर काय झालं बघा, एन बार इक्वल टू काय आलं 6. आता हा एक्स, आता इथं सध्या व्हॅल्यू किती आहे 6 आहे. तर आपण काय कन्सिडर करणार बघा, लेटस कन्सिडर आर बार. आर बार इज इक्वल्स टू xi + yj + zk, हा टर्म कन्सिडर केलो आपण. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, अँड एन बार इक्वल टू, जर समजा मी कन्सिडर केलं की 6, आता इथं किती आहे 6x आहे तर 6 आहे. त्यानंतर -2j, का बरं, तर इथं -2y + 3k कन्सिडर केलं. तर युनिट वेक्टर एन कॅपचा फॉर्म्युला काय येतं, एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार. एन बारची व्हॅल्यू काय 6 आहे, -2j + 3k अपॉन अंडर रूट 6चा स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. म्हणजे आन्सर कसं येतं बघा, 6 आहे -2j + 3k अपॉन 6चा स्क्वेअर 36 प्लस 4 49 √49 येतं. म्हणजेच याचा आन्सर येणार एन कॅप इक्वल टू 6 आहे -2j + 3k अपॉन 7. म्हणजेच आन्सर आला एन कॅप इक्वल टू 6/7 आहे -2/7j + 3/7k आला. तर नेक्स्ट स्टेप काय करणार बघा आपण, ॲज आर बार एन कॅप इक्वल टू हा पी लिहितो आपण. तर नेक्स्ट स्टेप काय करणार बघा, आता इथून पुढं जर आपण लिहित असताना हे असं लिहिणार, आर बारला आर बार ॲज इट इज इंटू ब्रॅकेट, हे एन कॅपची व्हॅल्यूज समजा हे कंप्लीट टर्मच लिहिलो आपण. काय आलं आहे 6 आहे -2j + 3k अपॉन 7 आलं आहे. आता इज इक्वल्स टू, आता बघा इथं हा जो दिलेला प्रॉब्लेम होता यालाच आपण इथं 7 आहे. आता इथं मी इज इक्वल्स टू 1 कन्सिडर केलं तर /7 इकडे गेल्यावर काय होतं ×7 होतं. म्हणजे गिवन टर्मच आला आपलं. देअरफोर इथं 1 कन्सिडर केलं. किंवा हाच प्रॉब्लेम जर समजा तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर आपण हे ह्या पद्धतीने पण सॉल्व करू शकतो. ह्याला अल्टरनेट एक मेथड आहे. अल्टरनेट मेथड काय बघा, लक्ष द्या. गिवन इक्वेशन म्हणायचं. गिवन इक्वेशन काय दिलं त्यांनी 6x - 2y + 3z = 7 म्हणायचं. तर नेक्स्ट स्टेप काय आहे, तर डिवाइड हे बघा अशा प्रकारे सॉल्व करायचं.
डिवाइड ईच टर्म म्हणायचं, डिवाइड ईच टर्म बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स सोबत किती आहे 6 आहे तर 6चा स्क्वेअर, वाय सोबत किती आहे -2चा स्क्वेअर, झेड सोबत किती आहे 3चा स्क्वेअर, म्हणजे आन्सर येतं 36 + 4 49, तर √49 येतं. √49चा आन्सर 7. तर हे असं येतं. तर 7ने जर डिवाइड केलो तर हे बघा डिवाइड ईच टर्म बाय 7, तर हे असं येतं 6x/7 -2y/7 + 3z/7 = 7/7. तर हे असं आलं 6x/7 -2y/7 + 3z/7 = 1 अँड दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन म्हणायचं. दिस इज अशा प्रकारे सॉल्व करायचं. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द कोऑर्डिनेट म्हटलंय. नेक्स्ट क्वेश्चन काय, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द फूट परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन ऑफ द प्लेन म्हटलं, म्हणजे सेम आत्तासारखं सॉल्व करायचं. गिवन इक्वेशन 2x + 6y - 3z = 63. नेक्स्ट पार्ट काय करायचं बघा. इथून पुढं आता इथं 63 आहे, तर डिवाइड बाय, पहिल्यांदा डिवाइड बाय और डिवाइड ईच टर्म बाय म्हणायचं. x सोबत 2 आहे, 2चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर -3चा स्क्वेअर करायचं. किती येतं 2चा स्क्वेअर 4, 6चा स्क्वेअर 36 + 9 म्हणजे 49 आलं. तर √49चा आन्सर 7. तर आता याचा आन्सर बघा. इथून पुढं काय करणार आता आपण, हे जर 7 आलं तर डिवाइड ईच टर्म बाय 7, तर काय होतं 2x/7 6y/7 -3z/7 = 63/7. म्हणजे आन्सर येतं 2x/7 + 6y/7 -3z/7 = 9 येतं. आन्सर 9 आलं. तर ह्यालाच काय म्हणायचं, दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन अँड आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं, कोऑर्डिनेट्स. तर कोऑर्डिनेट्स कसं करायचं बघा. जे आपण कोऑर्डिनेट्स लिहिणार आहे ते काय असतात, कोऑर्डिनेट्स म्हणजे L × P, M × P आणि N × P असे कोऑर्डिनेट असतात. मग आता P म्हणजे हा टर्म, Pची व्हॅल्यू किती आहे 9, हे L झालं, हे M झालं आणि हे N झालं. तर कसं येणार बघा, LP म्हटलं आहे म्हणजेच हे म्हणजेच काय 2/7, म्हणजे कसं आलं माहिती आहे का 2/7 × 9. परत बघा 6/7 × 9 -3/7 × 9 म्हणजे आन्सर येतं 18/7. 9 6 = 54/7. त्यानंतर बघा 9 3 = 27 -27/7 हे झाले व्हॅल्यूज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ह्यालाच कोऑर्डिनेट्स म्हणतो आपण. फाइंड असं सांगितलं, रिड्यूस द इक्वेशन. बघा रिड्यूस द इक्वेशन r = नॉर्मल फॉर्म म्हटलं आहे. r नॉर्मल फॉर्मला रिड्यूस करायचं आहे. तर आपण काय करणार, फक्त हा इक्वेशन लिहिणार. किती दिलं आहे 3i + 4j + 12k = 78. मग आपण काय करतो, याला डिवाइड ईच टर्म म्हणतो. डिवाइड ईच टर्म बाय √3² 4² 12चा स्क्वेअर, म्हणजेचे असं येतं 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 25 + 144. मग आता ह्याचं जर ॲडिशन केलं तर येतं 169. 169चं रूट येतं 13. मग आता आपण काय करणार, हे जे आन्सर आहे 13, ह्या 13नी प्रत्येक टर्मला डिवाइड करणार. म्हणजे काय येतं 3i/13
प्लस 4j/13 प्लस 12k/13 78/13 म्हणजे आन्सर येत आहे 3i/13 प्लस 4j/13 12k/13 इक्वल टू 13 6 78 हे 6 आला. मग आता क्वेश्चनमध्ये काय विचारलं बघा, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हटलं आहे. हे असं लक्षात ठेवायचं, राईट साईडचा जो टर्म आहे त्यालाच म्हणतो आपण लेंथ ऑफ परपेंडिक्युलर पी. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजेच पी जो एकदम राईट साईडला आहे. आणि डायरेक्शन ऑफ काय सांगितलं आहे, कोसाइन ऑफ द नॉर्मल म्हटलं आहे. डायरेक्शन ऑफ कोसाइन ऑफ द नॉर्मल. तर डायरेक्शन ऑफ कोसाइन ऑफ नॉर्मल म्हणजे काय, आय सोबतचा टर्म किती आहे 3/13, जे सोबतचं किती आहे 4/13, के सोबतचं किती आहे 12/13. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द वेक्टर इक्वेशन. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू पॉइंट हॅविंग पोझिशन वेक्टर i + j + k सांगितलं आहे अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर सांगितलं आहे. मग असं लिहिणार आपण, लेट अस कन्सिडर n bar इक्वल टू, लेट अस कन्सिडर वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन passing through vector a बार, जो वेक्टर ज्याच्यातून पास होत आहे त्याला म्हणायचं a बार, i + j + k अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर 4i + 5j + 6k. हा जो वेक्टर ज्याला परपेंडिक्युलर आहे त्याला म्हणतो आपण n बार. तर इट्स इक्वेशन इज तर फॉर्म्युला काय इक्वेशनचा, r⁻.n बार इक्वल टू a⁻.n बार. तर आता इथं व्हॅल्यू काय येतात बघा, r⁻.n बार म्हणजे किती आहे 4i + 5j + 6k. a बारची व्हॅल्यू किती आहे i + j + k आणि n बारची व्हॅल्यू काय 4i + 5j + 6k. मग आता आपण काय करणार इथं, हे r बार इंटू ब्रॅकेट हे 4i + 5j + 6k इक्वल टू काय करणार बघा, i आता इथं 4 आहे आणि इथं 1 आहे, तर 4 × 1 4 करणार, 5 × 1, आता इथं 6 आहे तर 6 × 1 करणार. हे आन्सर येतं आहे r बार इंटू ब्रॅकेट 4i + 5j + 6k इक्वल टू 4 + 5 + 6. म्हणजेच आन्सर येतं आहे r बार इंटू ब्रॅकेट 4i + 5j + 6k इज इक्वल्स टू 15. नेक्स्ट बघा, फाइंड कार्टेशियन इक्वेशन सांगितलं आहे. फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू सांगितलं आहे. तर असं लिहिणार आपण, कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू a असे जर 3 पॉईंट दिले x1 y1 z1 अँड इट्स डायरेक्शन रेशोज 0 a b c असं जर असेल तर इज त्याचं इक्वेशन येतं a इंटू ब्रॅकेट x - x1 प्लस b इंटू ब्रॅकेट y - y1 प्लस c इंटू ब्रॅकेट z - z1 इक्वल टू 0. ह्याला म्हणायचं इक्वेशन.
आता बघा हे त्यांनी जे दिलं ए बी सी, ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 2, सी इक्वल टू 5, x1 म्हणजे -1, y1 म्हणजे 2 आणि z1 म्हणजे 3. एकदा जर हे व्हॅल्यूज मिळाले तर आपण काय करणार बघा आता, 0 इंटू ब्रॅकेट x मायनस -1 प्लस बी इंटू म्हणजे 2 इंटू y मायनस y1 म्हणजेच व्हॅल्यू कसं येतं बघा, y मायनस y1ची व्हॅल्यू 2 प्लस c इंटू ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ c किती आहे 5 इंटू ब्रॅकेट z मायनस z1ची व्हॅल्यू 3 इक्वल टू 0. हे काय होतं 0 इंटू कंप्लीट टर्म 0. आता 2 इंटू y 2y, 2 इंटू 2 4, 5 इंटू z 5z मायनस 5 3 जा 15 इक्वल टू 0. हे असं येतं आहे 2y प्लस 5z मायनस 4 मायनस 15 मायनस 19 इक्वल टू 0. तर हे असं येतं आहे 2y प्लस 5z इज इक्वल्स टू 19 अँड दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. यानंतर नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट पार्ट फाइंड कार्टेशियन इक्वेशन सांगितलं आहे. फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू पॉईंट सांगितलं आहे अँड पॅरलल टू प्लेन सांगितलं आहे. तर असं येतं आहे कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए x1 y1 z1 एचे पॉईंट असतात अँड पॅरलल टू XY प्लेन. पॅरलल टू XY प्लेन. आता असं लक्षात ठेवायचं जेव्हा पॅरलल टू XY प्लेन म्हणतील तेव्हा 0 0 म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू a आणि b ची व्हॅल्यू 0, z ची व्हॅल्यू 1 घ्यायचं. देअरफॉर नाव इट्स इक्वेशन इज फॉर्म्युला येतं इट्स इक्वेशन इज. तर फॉर्म्युला काय बघा इट्स इक्वेशन इज a इंटू ब्रॅकेट x मायनस x1 प्लस b इंटू ब्रॅकेट y मायनस y1 प्लस c इंटू ब्रॅकेट z मायनस z1 इक्वल टू 0. तर 0 इंटू ब्रॅकेट x मायनस 7 प्लस b म्हणजे 0 y इंटू ब्रॅकेट 8 प्लस c म्हणजे 1 इंटू ब्रॅकेट z मायनस 7 इक्वल टू 6 येतं. हा 0 इंटू कंप्लीट टर्म 0, 0 इंटू कंप्लीट टर्म 0. फक्त काय राहतं आहे z मायनस 6 इक्वल टू 0 आणि मायनस 6 पलीकडे गेला की प्लस 6 आलं बघा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन सांगितलं आहे. फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन सांगितलं आहे. पासिंग थ्रू पॉईंट ह्या पॉईंटमधून पास होत आहे अँड पॅरलल टू वेक्टर 2 वेक्टर दिलं आहे. तर हे असं येतं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ज्या पॉईंटमधून पास होत आहे त्या पॉईंटला म्हणायचं पासिंग थ्रू ए बार. व्हॅल्यू काय ए किंवा ए बार म्हणू ए बार अँड पॅरलल टू वेक्टर बी बार अँड सी बार इज. त्याचं इक्वेशन येतं आहे आर बार डॉट प्रोडक्ट बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. हा त्याचा फॉर्म्युला आहे. सी बार हा फॉर्म्युला ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता बघा ए बार कसं लिहिणार आपण जे पॉईंट दिले आहे त्याच्यावरून इक्वेशन तयार करणार. -275 दिलं आहे म्हणजे -2y प्लस 7j प्लस 5k आलं. हे बी बार आणि हे सी बार. तर बी बार इक्वल टू 4i मायनस j प्लस 3k आणि सी बार इक्वल टू i प्लस j प्लस k आलं. तर नेक्स्ट स्टेप हे असं येणार. पहिल्यांदा बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार कॅल्क्युलेट करू. बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. तर i j k 4 मायनस 1 3 बघा 4 मायनस 1 3 कारण क्रॉस प्रोडक्ट आपण असंच कॅल्क्युलेट करतो. i j के मध्ये कसं आहे 1
1 1 1 1 1. त्यानंतर बघा हे आय रो वन कॉलम हाईड केले की -1 3 1 1 आलं. मायनस मिडल टर्म जे रो वन कॉलम हाईड केल्यावर काय राहतं आहे 4 3 1 1 प्लस लास्टचा टर्म के रो कॉलम हाईड केल्यावर काय राहतं 4 -1 1 1 आलं. तर आता इथून पुढचा पार्ट बघा आय इंटू ब्रॅकेट 1 इंटू -1 -1 3 इंटू 1 -3 मायनस जे इंटू ब्रॅकेट 4 इंटू 1 4 -3 प्लस के इंटू ब्रॅकेट 4 -1 हे असं येतं -1 -3 -4 आय 4 -3 1 1 इंटू जे -j मायनस प्लस 5 के येतं. एकदा जर हे व्हॅल्यूज मिळाले तर आपण काय करणार बघा आर बार ॲज इट इज पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणून पुट इन इक्वेशन नंबर 1 हे बघा पुट इन इक्वेशन नंबर 1. आता आर बारच्या ऐवजी आर बार बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार काय आला आन्सर -4i -j प्लस 5k इज इक्वल्स टू ए बारची व्हॅल्यू काय -2i प्लस 7j प्लस 5k डॉट प्रोडक्ट बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बारची व्हॅल्यू काय -4i -j प्लस 5k हे असं येतं. -2 इंटू -4 7 इंटू -1 5 इंटू 5 म्हणजेच आन्सर आलं -2 -4 म्हणजेच मायनस प्लस 8 7 इंटू -1 -7 प्लस 25 प्लस 8 33 मायनस आता 7 जर केलं तर आन्सर येते 26 आणि इकडं आलं आर बार इंटू ब्रॅकेट -4i -j प्लस 5k